तुम्हाला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर या मॅचसाठी शुभेच्छा आल्या ताडगावचे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर एक क्रिकेटपटू प्रथमेश साठे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. गोंदाव टीमसाठी ऋतिक पाटर यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. कैलास लोलगे यांच्याकडून देखील शुभेच्छा या टीमसाठी. उड्या मैदानाकडे जिथे पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवर अकुला आपण पाहतोय. लोवर फुल टॉस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक यावेळेस फरदीन काझी. रितेश साठे फेकी करतोय. एक धाव येते. धाव संख्येचा श्रीगणेश झालाय. एका धावेने अकाउंट इथे ओपन झालंय. बॅटर माहीच आणि आता मात्र टीमचा कॅप्टन आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. कल्पेश पाटणारे हा भरपूर चांगला खेळाडू आहे आणि एक मजबूत टीम या खेळाडूने तयार केली. अर्थातच आपण पाहतोय गोंदाव संघ आणि समोर सिद्धेश जनता आणि टीम कंपनी. यष्टांच्या मागे सिद्धेश जनता आपण पाहतोय. लोअर फुल टॉस यावेळेस लॉंग ऑफ क्लिअर केलं जातोय. दे धक्का घे छक्का. पहिलाच बॉल फेस करत होता. लोअर फुल टॉस पाहायला मिळाला आणि तदनंतर जर पाहिलं ना क्षेत्र थोडंसं दूर होतं. लॉंग ऑफचा खेळाडू थोडंसं डीप ठेवण्यात आलं होतं रितेश साठेला आणि तदनंतर मात्र अगदी गॅपमध्ये चेंडूला टाकलं होतं षटकाराला. या षटकाराबरोबर धावफलक 7 या आकड्यावर आपण पाहू शकाल. शतक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर अकू आपण पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. एक डीप लॉंग ऑनला तदनंतर एक लॉंग ऑफ. रितेश साठे मिड ऑफ आतमध्ये आहे. तो आता मात्र मिड ऑनला चाललाय. प्रथमेश शिंदे तदनंतर कव्हरमध्ये पतुला पाहतोय. स्वीपर पॉईंटमध्ये इचू. पॉईंटमध्ये शुभम रावल. फ्लॅश स्लिपमध्ये रामा आणि मात्र शॉर्ट थर्ड मॅनला बंब्याला आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेट सचिन पवार. भरपूर चांगली फिल्डिंगची व्यूरचना आपण पाहतोय. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा आडव्या बॅटने वाईडिश काऊ कॉर्नरच्या वरतून बॅक टू बॅक दुसरा धमाका पाहायला मिळालाय. दे धक्का घे छक्का. बॅक टू बॅक 2 षटकार. राखूवरती आक्रमण चढवलं गेलंय. कमबॅक करावं लागेल परंतु समोर कॅप्टन आहे. कॅप्टन हार मानणार नाहीये असा खेळाडू आहे. डोंगरपट्टीमध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय ना तो कॅप्टन इथे समोर खेळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत जिथे धावफलक 13 या आकड्यावर आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि मी समालोचक श्रीयोग गायकवाड पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला घेऊन चलतो. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा येईल का? हो चांगला लाईन होती यावेळेस. भरपूर चांगला चेंडू वेगामध्ये सरळ विकेट किपर सिद्धेश जनता यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल. हीच लाईन हवी आहे ना अकुला आणि मग तेच सांगितलं जातोय. भरपूर चांगला चेंडू. भरपूर वेग आहे आणि भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. हो खोदून काढला यावेळेस. शॉट कव्हरला प्रथमेश थोडेसे बीट झाले. संधी मिळाली लगेच संधीचं सोनं केलं. सिंगल इथे कंप्लीट केली आहे. या सिंगल बरोबर जाव फलक 1 पुढे जाईल. माझा गुणलेखक मित्र रुपेश काटकर मला कळवतोय. 14 या आकड्यावर बिनबाद 14. एका बाजूने माही भरपूर चांगला खेळाडू आहे. सेन्सिबल क्रिकेट भरपूर चांगला खेळतो. महेंद्र शीद या खेळाडूचं नाव आहे आणि मग डोंगरपट्टी म्हटल्यानंतर या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका वाजवलाय. समोर तितक्या ताकदीचं आव्हान वेगवान गोलंदाज अकुला आपण पाहतोय. ओहो यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर. मिलिंद देशमुख साहेबांना मानवंदना देणारा फटका पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त कडक प्रहार केलाय अक्कूवरती आणि त्याचबरोबर शतक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या शतका अखेर बिनबाद धाव फलकावरती 20 धावा. बॉल रितेश तू घेणार. रितेश वेळ फार कमी आहे. विनर वर्सेस विनर्स मॅच आपण पाहतो आणि आता मात्र अकुवरती हल्ला चढवल्यानंतर शतक क्रमांक पहिलं संपलं. पहिलं शतकाखेर 20 धावा आल्या. 3 मोठे धमाके पाहायला मिळाले परंतु आता मात्र फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक.
प्रथमेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर कमबॅक करावं लागेल आणि कमबॅकची गरज आहे संघाला देखील, कारण की टॉस जिंकून बॅटिंग जरूर आपल्या वाटेला आले. मग गोलंदाजीचा निर्णय कुणी घेतलं होतं? सिद्धेश दंतने घेतलं होतं टॉस जिंकल्यानंतर. मग आपल्या कॅप्टनने निर्णय घेतल्यानं मग त्या कॅप्टनने विश्वास दाखवले गोलंदाजांवर, मग तशीच कामगिरी देखील करावी लागेल. त्यासाठी प्रथमेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आलेत. समोर कॅप्टन प्रथमेश, समोर आपण पाहतोय कल्पेश. ओहो, यावेळेस पळून खेळण्याचा प्रयत्न, चोटी धाव करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली असती तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं मैदानामध्ये, परंतु सिंगल घेतली आहे. सिंगल आली आहे बॅटच्या स्वरूपामध्ये. शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, या एक बरोबरच धाव फलक एक पुढे जाईल 21 या आकड्यावर. त्याचबरोबर ताडगाव गावचे ग्रामस्थ महेश दादा देशमुख यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी, त्याचबरोबर या टीमला, गोंदाव टीमला शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर मेनदादा देशमुख आपल्याला देखील शुभेच्छा आल्यात वाढदिवसाच्या महेशदादा देशमुख यांच्याकडून. ओहो, पुन्हा एकदा यावेळेस काय घडलं मैदानामध्ये, भरपूर चांगला टप्पा, फिरकीचा जादूगार टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण देण्याचं काम करतो आणि आता मात्र थोडंसं उचली देखील पाहायला मिळाली. आणि मग तदनंतर मात्र बीट झाले फलंदाज माही. डॉट बॉल येतोय भरपूर वेळानंतर, एक डॉट बॉल पाहायला मिळालाय जिथे पतू शिंदे गोलंदाजी मार्कवर आहे. या खेळाडूची देखील भरपूर चर्चा या हंगामामध्ये झाली आहे. हो, पुन्हा फिरवलाय, टप्पा पडतोय ना पडतोय, सरळ चेंडू वळण घेतोय. विकेट किपर सिद्धेश दंत यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. सिद्धेश दंत म्हटल्यानंतर मास्टर माइंड खेळाडू आहे, मास्टर माइंड कॅप्टन आहे, आणि मग त्याला माहिती आहे ना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, मग या ओव्हरमध्ये थोडंसं धावसंख्येचा आलेख कशा पद्धतीने आपण खाली करू ना हे त्याला बरोबर माहिती आहे. आणि मग या खेळपट्टीवरती खेळत असताना त्याच्याकडे अनुभव देखील आहे, आणि मग त्या अनुभवाच्या जोरावरती कशा पद्धतीने गोलंदाज चालवल हे देखील पाहायचंय. परंतु फिरला, तदनंतर मात्र मिड विकेटच्या वरतून एक लांबच तडाखा दिलाय. आणखीन एक माहीच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला फटका, जसा चेंडू फिरला ना तसे बॅटला देखील फिरवली आणि मग मिड विकेटच्या वरतून तडाखाच पाहायला मिळालाय. जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू गोलंदाज पतूचे होते, तदनंतर मात्र फलंदाज माहीने 2 चेंडू पाहिले देखील. कशा पद्धतीने चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठे वळण घेतोय ना हे जाणलं होतं, आणि मग तदनंतर एक आक्रमण देखील पाहायला मिळालं. ओहो, यावेळेस फ्लोवर फुल टॉस, क्षेत्ररक्षक इच्छू थोडे बीट झाले, परंतु रितेश साठे, फरदीन काझी भरपूर वेगाने डीप मधून कव्हर मध्ये येत आहेत. सिंगल घेतली जाते. या सिंगल बरोबरच धाव फलक 28 या आकड्यावर. बीण बाद 28. भरपूर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. आणि आपण नेहमीच पाहत असतो एका बाजूने कल्पेश पाटारे, दुसऱ्या बाजूने माहीला आपण पाहतोय. या टीमचे तारणार रमेशला देखील आपण पाहतोय. रमेश देखील भरपूर चांगला बॅटर आहे, आणि समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कळती. आणखी एक लाजवाब रिवर्स तस्त्र बाहेर काढलं, सक्सेस देखील केलं. 4 धावांसाठी कल्पेशच्या बॅटमधून चौकार. आणि आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे शांत आहेत, कारण की खऱ्या अर्थाने 10वी 12वीची एक्झाम असल्या कारणाने थोडंसं आपण लाऊडस्पीकर देखील थोडंसं आवाज कमी केलाय, त्यामुळे डीजे देखील थोडंसं बंद आहे. आणि नक्कीच 2 नंतर आपण संधी देणार आहोत डीजेला देखील, आणि आम्ही देखील आमचा आवाज वाढवणार आहोत. नक्कीच आम्ही तुमचं देखील मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. आमचे हर्षल सर असतील, निलेश नाईक सर असतील, मी स्वतः श्रीयोग गायकवाड, तुम्हा सर्वांचं मनोरंजन करू. खऱ्या अर्थाने आमचा आवाज जो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे आमचे राज डीजे, त्याचबरोबर आमचे पिलोश्री गावचे इंदुळकर, खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करेल. सर्वांच्या आधी येतात, सर्वांच्या उशिरा जातात, कारण की मेहनत भरपूर आहे. भरपूर मेहनत घेतली आहे सर्व डेकोरेशन करण्यास मागे. त्याबरोबर आमचे एफ एस स्पोर्टचे सर्व कॅमेरामॅन देवेन सर असतील, भरपूर मेहनत घेतली आहे, कारण की आम्ही पाहतोय 9 वाजता बरोबर इथे मैदानामध्ये येतात आणि तदनंतर मात्र सर्वांच्या नंतर घरी जातात. भरपूर चांगले टेलिकास्ट. यावेळेस समोर खेळलाय, लॉंग ऑन क्लिअर केलं जातोय. आणखीन एक धमाका, लोअर फुल टॉस आक्रमण केलं जातोय. आल्या आल्या स्वागत केलंय षटकाराने. पतू शिंदे आले गोलंदाजी मार्कवर, प्रथमेश दंत गोलंदाजी मार्कवरती आले, आणि मग त्यांच्यावरती देखील हल्ला चढवलाय. माही थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक षटकार, धाव फलक 6 ने पुढे जाईल 38 या आकड्यावर.
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, बिग 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 हिट, बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. आणखीन एक तडाखा माहीच्या बॅट मधून, षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आला. यावेळेस जर धाव फळकाचा आलेख जर पाहिलात ना, अद्याप 44 या आकड्यावर पोहोचलाय. शतक क्रमांक तिसरा चालू झालाय, परंतु पार्टनरशिप भरपूर चांगली. बॉल द्यायचं मैदानामध्ये. व्हॉलेंटियर बॉलचा ताबा घ्या प्लीज. 44 धावा धाव फलकार लागल्यात. यावेळेस जर प्रथमेश जंतवरती देखील आक्रमण सोडवलंय, परंतु माही जर पाहिलं तर वैयक्तिक 8 चेंडूचा सामना केला. 8 चेंडू आणि 26 धावसंख्येवरती खेळतोय. आणि कल्पेश पाठारे 6 चेंडू फेस केलेत, 18 धावसंख्येवरती तो देखील खेळतोय. भरपूर चांगले फटके पाहायला मिळाले. भरपूर चांगली पार्टनरशिप अद्याप बीट झाली आहे दोन्ही बॅटरच्या मधोमध. आणि कुठेतरी विकेटचा प्रयत्न करावा लागेल, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. आणि मग तेच प्रयत्न इथे गोलंदाज करताना पाहायला मिळतील का, असे अनेक प्रश्नचिन्ह मनामध्ये उभे असताना गोलंदाजी मार्कवर प्रथमेश कमबॅक करेल का हे देखील पाहायचं आहे. कारण की अद्याप 44 धावा धाव फलकावरती लागल्यात. विकेटची गरज आहे, कुठेतरी पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल गोलंदाजाला, परंतु माही थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसला की काय, परंतु मिड विकेटच्या वरतून सलगचा तिसरा, लागोपाठचा तिसरा फटका यावेळेस सीमारेषा पलीकडे जातोय. सलग 3 षटकार आल्यानंतर यावेळेस 50 ही पार झाली आहे. 50 धावा वाजल्यात. टाळ्या वाजणार का गोंदाव संघ. 50 धावांची पार्टनरशिप इथे लागली आहे. गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. यावेळेस फॉलिंग स्वीप पाहायला मिळालाय. सलगचा चौथा चेंडू सीमारेषा पार, चौथा षटकार. फॉलिंग स्वीप भरपूर चांगला खेळतो रुपेश. मी म्हटलं होतं की हा खेळाडू असा आहे ना की डोंगरपट्टी क्रिकेटमध्ये या खेळाडूला थांबवण्याचं नाव कोणीच घेत नाही. कारण की असा खेळाडू एकदा बॅटला बॉल लागला ना की षटकार चौकारांची वही भाषाच करत असतो. आणि माहीने ते करून दाखवलंय. 6 धावाने धावफलक पुन्हा पुढे जातोय. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. सलग 6 षटकार आले तर सन्माननीय ऋतिक पाटर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो 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 हो, आणखीन एक त्या क्षेत्रामध्ये मिड विकेटला क्षेत्र निवडलं. सलगचा 5वा चेंडू सीमारेषा पार, षटकार. सलगचा 6वा येईल का. 5 चेंडू आणि 5 षटकार आलेत. एकदा फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाही अमित. कारण की मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला देखील माहिती आहे की काय मेहनत घ्यावी लागते, काय करावं लागतं. या उन्हामध्ये, कडकडत्या उन्हामध्ये धावा काढायच्या कशा पद्धतीने काढायच्या ना हे फलंदाजच सांगू शकतो. सलग 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकलेत. धाव फलक वैयक्तिक 44 या धाव संख्येवर खेळतोय. 11 चेंडू 44 धावे संख्येची खेळी इथे साकारली आहे. 12 चेंडू मध्ये युवराज सिंगचं 50 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु आता मात्र 6वा येईल का की देईल सलमान. हो हो हो, प्रयत्न झाले होते, प्रयत्न जरूर झाले होते, परंतु गोलंदाजाने देखील कमबॅक केलंय. प्रथमेश हार मानायचं नाहीये, कारण की क्रिकेटमध्ये अशा घटना वारंवार होत असतात. कारण की क्रिकेटमध्ये रेकॉर्ड बनतात ते तुटण्यासाठीच बनत असतात. शतक क्रमांक 3 संपलं. 3 षटका अखेर 62 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं शतक आहे. मग कोणाच्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहायचं आहे. जिथे 12 चेंडू 44 धाव संख्येवरती खेळतोय महेंद्र. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का. महेंद्र या हंगामामध्ये भरपूर चर्चेमध्ये आहे. सलग 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगवलेत. गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगार बंब्या येतोय आणि मग कमबॅक करावं लागेल. धावा रोकाव्या लागतील, कारण की या मैदानावरती अनुभव आहे आणि या गोलंदाजाकडे क्षमता आहे ना. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती स्वागत केलंय, भव्य स्वागत केलंय लॉंगॉनच्या वरतून. ते धक्का घे चक्का. आणखीन एक तमाशा, षटकार.
आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. यावेळेस संस्कार खोडागले गोलंदाजी मार्क करते. कमबॅक करावं लागेल, विकेट मिळावी लागेल, पार्टनरशिप तोडावी लागेल, कारण की अद्याप पार्टनरशिप जर पाहिलीत ना 68 धावांची एक बहारदार खेळी, अर्थातच एक खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाले. आणि मग दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि आता मात्र स्लॉगिंग ओव्हर मध्ये देखील हाणामारी सुरुवात झाली आहे. इथे संस्कारला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. ऋतिक पाठारे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सोडून दिलाय परंतु काय घडलंय, अर्ध्या पिच मध्ये स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतं. काय घडलंय, निर्धाव चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून थोडस दूर झाले होते. शफल झाल्यानंतर यावेळेस आमचे ऑफिशियल अंपायर भरपूर चांगल्या पद्धतीने डिसिजन देत आहेत. भरपूर चांगली कामगिरी कालपासून आपण पाहतोय आमचे तिन्ही ऑफिशियल. यावेळेस लोअर फुल टॉस, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सचिन पवार प्रयत्न करत होते परंतु त्यांना चेंडू थांबत नाहीये आणि आणखीन एक चेंडू सीमा पल्लीकडे जातोय. चौकार. खराब क्रिकेट पाहायला मिळालंय, कारण की थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं की काय. आणखीन एक चौकार येतोय. या 4 बरोबर धाव फलक पुन्हा पुढे जातोय 72 या आकड्यावर. पहिली पार्टनरशिप पाहतोय, खूप मोठी पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी झाली आहे. यावेळेस कट केलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन इचूला ठेवलाय. सिंगल घेतली, या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि अर्धशतक पाहायला मिळेल का असे अनेक प्रश्नचिन्ह मनामध्ये उभे राहिलेत. कारण की प्रेक्षकांना देखील हेच पाहायचं असतं ना की टीम कोणी जिंको, क्रिकेट जिंकलं पाहिजे, क्रिकेट आमचं नक्कीच MD बिग बॅश जिंकली पाहिजे, हेच प्रेक्षकांना हवं असतं. आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग आज महेंद्रने केली आहे. भरपूर चांगले फटके महेंद्रचे पाहायला मिळाले. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि अद्याप जर पाहिलं तर धाव फलकावरती 73 धावा लागल्यात. हो, यावेळेस कोलवाटापदा चेंडू पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रितेश साठे फेकी करतोय परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सुरेख रणविंद विकेट पाहायला मिळालंय. काय पळालाय कल्पेश, त्याला देखील माहिती आहे ना की स्ट्राईक नक्कीच माहीकडे जायला हवी, त्यासाठी लगेचच दुसरी रन कंप्लीट केली. आपण पाहू शकाल भरपूर जोरात पळाला होता मी तर म्हणेल. या 2 बरोबरच धाव फलक 75 या आकड्यावर. नक्कीच समोर आकूसारखा फलंदाज आहे, सचिन पवार आहे, सिद्धेश जंत, रामा, भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. टार्गेट नक्कीच सेट मोठा केलाय परंतु हार म्हणून चालणार नाहीये मित्रांनो, संघर्ष करावा लागेल. 50 पार होईल का. शॉर्ट बॉल, यावेळेस फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक इचू कोणती चुकी करत नाहीये परंतु 48 धावांची खेळी केला. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. शतक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटका अखेर धाव फलकावरती 75 धावा लागल्या आणि 76 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम SD स्पोर्ट पाई संघाला. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे कल्पेश, वेळ फार कमी आहे. थोडस विनंती करतो कारण की आयोजक देखील आम्हाला वारंवार पुकार करतायत. भरपूर चांगली कॅच इचूनी पकडली. येणारे 24 चेंडू 76चा पाठलाग करायचा आहे. मायक्रोफोन मध्ये बदल होईल. एक गोड आवाज. नक्कीच मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. हॅलो, इथे मात्र बकासूर आणि बकासूर येण्याची संपूर्ण चर्चा तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर लाईव्ह मध्ये संपूर्ण राज्यभर रंगलेली आहे. आणि राज्यभर जिथे बकासूरच्या सोबत अमितजी आपले बकासूरला आपला दैवत मानणारे बकासूर सेवक म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे योगेश पाटील यांचं सॉन्ग आपण सातत्याने यूट्यूबला पाहतोय. असे योगेश भाऊ पाटील हे आज वाढदिवसाचं शुभ औचित्य साधून इथे आलेले आहेत. योगेश भाऊंचं आपण मिलिंद दादा योगेश दादांचं आपण मिलिंद दादांच्या वतीने इथे आपण सहर्ष स्वागत करतो. अमितला विनंती करतोय. अमित आमचे शिर्के, आमच्या या असोसिएशनचे. योगेश पाटील एक जबरदस्त, मग बकासूरवर असणारे अनेक सॉंग्स असतील. मोबाईल मोबाईल आपल्या बघतोय आपण, मोबाईलवर सातत्याने बकासूर हा गाजलेला आहे. आणि
इथे मात्र बकासूर सेवक म्हणून सातत्याने सुधागड तालुक्यात नव्हे रायगड जिल्ह्यात ज्याची चर्चा आहे असे योगेश पाटील यांचे इथं आगमन झालंय. अनेक रील्स अनेक गाणं ज्यांनी बकासूरवर काढलेले त्यांचंही आपण सहर्ष स्वागत. योगेशजी आपण बसायचं आहे आणि जे आपण समोर पाहतोय जी समोर गर्दी आहे ती आपण थोडीशी कमी करायची आहे आणि उजव्या बाजूला ज्या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत त्या गाड्या आपण कृपया दूर करायच्या आहेत. थोड्या वेळातच बकासूरचं आगमन होते. जवळपास पाली फाट्यावर अमितजी आलेले आहेत ते बकासूर पाली फाट्यावर आलेले आहेत. जवळपास एक अर्धा तासात आता येत आहेत आणि गाड्या आपण मोकळ्या करायच्या आहेत. तुम्हाला सगळ्या बैलगाडा शर्यत प्रेमींना विनंती आहे की आपण बकासूरसाठीच तुम्ही सगळेजण इथे आलेले आहात आणि आज वाढदिवसाचं औचित्य खास दुबई असेल कतार असेल इथून मिलिंददादांना फोन आपण सकाळपासून पाहतोय. त्या बाजूला आमची वैतागवाडी ग्रामस्थ मंडळ इथे शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. त्याचप्रमाणे शंकरजी शेवाळे असतील धनंजय पांडव असतील यांचं सहर्ष स्वागत. कृपया ज्या या 3-4 गाड्या आहेत त्या आपले स्वयंसेवक ज्या ज्या गाड्या आपल्या लावलेल्या आहेत त्या कृपया आपले स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाजूला करायच्या आहेत किंवा ज्या गाडीच्या 2 व्हीलरचे मालक आहेत त्यांना विनंती आहे त्यांना विनंती आहे की आपण बाजूला करायचे. आदरणीय आमचे महेश बारमुख सर आलेले आहेत त्यांचं स्वागत आपण घेतोय. आमचे हेमंत भाऊ आलेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि योगेशजी 2 मिनटं. पहिल्यांदा सर्वांना खरंच दादांनी असा 1 नंबर नियोजन केलेलं आहे आणि मी मिलिंददादा देशमुख यांनी MD धमाका बिग डॅश चषक ह्याचं नियोजन केलेलं आहे. आणि पहिला तर मी इथं येण्याचा हा कारण आहे की बकासूर हा जास्ती करून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये नाही आला आहे. मुंबईमध्ये जास्ती करून येतो. आता 1-1.5 महिना अगोदर महाडमध्ये आला होता, चिपळूणमध्ये आला होता. त्याच्यामुळं आपल्याकडच्या लोकांना जास्ती माहिती नाही. त्याला जास्ती करून आपण यूट्यूब रील्स ह्याच्यातूनच बघतो. आता मी कायम त्याच्यासोबत असतो, घाटावर असो मुंबई असो, कायम त्याच्या शर्यतींवर. एक पण हिंदकेसरी मैदान नाही की तो मी सोडला नाही त्याच्यासोबत. आणि कायम म्हणजे एक मजा आनंद लुटण्यासाठी नाही जात, कारण त्याला तो एक सपोर्ट लागतो तिथेशी मैदानात आल्यानंतर. तुम्ही बघणारच त्याला इतका म्हणजे बघण्याचा प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि माझा पण एकेकाली स्वप्न होता. मी पण त्याच्या माध्यमातून मी कधी लोकांना दाखवून नाही दिला की मी हा आहे तो आहे. मी त्याचा पहिल्यांदा मी सॉन्ग काढला. हा माझ्या यूट्यूबचा चॅनलवर आहे, योगेश पाटील ऑफिशियलवर. आणि जास्ती करून मी काही बोलत नाही. बकासूर आल्यानंतर तुम्हाला समजेलच पॉझिटिव्ह एनर्जी काय असते हे त्याला बघूनच तुम्हाला समजेल. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण्याप आपल्या अंगामध्ये येणार. आणि खरंच तो या बैलगाडी क्षेत्रातला देव आहे. 12 वेळेला हिंदकेसरी होणं हा खाऊ काम नाही. हा त्यांनी तब्बल या 5 वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवलेला आहे. 12 वेळेला हिंदकेसरी, 2 थारचा मानकरी, 2 ट्रॅक्टरचा मानकरी आणि 50+ बाईकचा मानकरी झालेला आहे. आणि अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. मुंबईमध्ये येऊन पण मोठमोठ्या बिनजोड त्यांनी केलेल्या आहेत. आणि नक्कीच दादांचा मी अभिनंदन करतो की आम्हाला ह्या देवाचं दर्शन आपल्या रायगड नगरीमध्ये पाली सुधागडमध्ये आपण दिलं. आणि आपल्याकडून पुन्हा एकदा मी एक विनंती करतो की एखादी शर्यतीचा पण एखादा छोट जास्ती नाही पण एक आपल्या प्रेक्षकांना माहिती नाही की शर्यत कशी असते ती दाखवा. हीच माझी विनंती आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. धन्यवाद योगेशजी. त्यांनी सांगितलंय की सातत्याने रायगड नगरीमध्ये सुधागड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हिंदकेसरी बकासूर याचं आगमन होत आहे. त्याच्या मागे ज्वाला 11 नागोटणे आणि कुंभारआळी पेण. चला आपण टॉससाठी यायचं आहे. ज्वाला नागोटणे आणि कुंभारआळी पेण आपण टॉससाठी यायचं आहे. मिलिंददादा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण बघतोय हिंदकेसरीसाठी 12 बाउन्सर आपण आणलेत. आणि या सगळ्या आयोजनामध्ये सिद्धेश दंत आणि त्याच्या टीमचं पण खूप सहकार्य आहे. आणि त्या सहकार्यासाठी खरंच त्याचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आता हळूहळू गर्दीने मैदान व्यापून जाणार आहे.
कालच छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आपण पाहिली. आदरणीय आमचे मित्र बंधू मयूरजी देशमुख, समीरजी लांगी यांनी स्वतः ठाणे, पुणे, मुंबईवरून ज्यावेळी त्यांना व्हिडिओ कॉल येते त्यावेळी सांगितलं की मिलिंदजी एक असं व्यक्तिमत्व आहे की स्वतः एकट्याने ह्या 4 दिवस स्पर्धा ठेवणं सोपं नाही आहे. आणि त्यांचं कौतुक खरंच आज समस्त त्यांचं भावकी आपण म्हणणार नाही तर संपूर्ण सुधागड तालुका नव्हे तर ठाणे जिल्ह्यापर्यंत मिलिंददादांचं कौतुक केलं जातं. याची देही याची डोळा मी सुद्धा साक्षीदार आहे. आपले मयूर आणि समीरसुद्धा बसलेला आहे. सगळ्यांकडे वळूयाच परंतु मॅचकडे सुद्धा आपण थोडंसं वळूया कारण आज दिवसभर स्वागत. अरे वा 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 बकासूर स्टाईल चेडू स्क्वेअर लेगच्या फटक्यातून डीप बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून चौकार षटकार षटकार. नागोटणे आणि विरोधात कुंभाराळी पेण या दोन संघांना आयोजक मिलिंदजी देशमुख यांच्याकडून विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. इथे मात्र टार्गेट सेट केलं आहे 76 धावांचं. संघर्ष करावा लागेल. तुम्हा सगळ्यांचं मराठी बांधवांचं अरे बापरे मनपूर्वक आपण स्वागत करूया. वाईड आलाय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी आणि अवघ्या जगात माय मानतो मराठी. या माय बोलीला राजमान्यता मिळवून देणाऱ्या आणि शालिवान शके निर्माण करणाऱ्या राजांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि मी हिंदीकडे वळतोय. ज्वाला 11 नागोटने के कप्तान का स्वागत करेंगे हम. इस बार बहुत ही डेप्थ ऑफ द क्रीज आउटसाइड द ऑफ स्टंप. यॉर्कर का प्रयास गेंद ड्रिप बन कर लॉन्ग ऑफ पर 1 रन. ज्वाला 11 नागोटने के कैप्टन आ चुके हैं. कुंभाराली पेण टीम के कैप्टन से अनुरोध रहेगा कि आपको टॉस बॉक्स में आना है. आणि जे आमचे सगळे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे बॅनर लावून घ्यायचे आहेत. बकासूरची जी संपूर्ण बैठक व्यवस्था आहे ती आपण खाली करायची आहे. ज्या बाईक्स लागल्या त्या पण बाजूला करायच्या आहेत. हे सगळे स्वयंसेवकांना आमचे आयोजक सिद्धेश दंत यांच्याकडून ही सूचना असेल. तो आइए पारी की ओर बढ़ते हैं. अक्कू 1, सुजीत 0, सचिन 0, पतू 6 पर और कुल मिलाकर रनों की संख्या 9. लॉस ऑफ 2 विकेट्स. हाँ आदरणीय वसंतदादा भगवान देशमुख यांना विनम्र विनंती आहे. वसंतदादा भागुराम देशमुख यांना विनम्र विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचे. मंच आपला आहे. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा. हीच टॅगलाईन आज ठेवूया आणि कार्यक्रमाचं स्वागत करतोय. इथे मात्र धावसंख्या धावफलकावर आली आहे. इथे मात्र काय घडले मैदानावर. क्या हुआ है क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. आज मिलिंद जी इनका जन्मदिन है और उनके बड़े करीबी मित्र बाबू महाडिक कहाँ हैं? शाम को आने वाले. तो ज्वाला 11 नागोटने वर्सेस कुंभाराली पेन का टॉस होगा. क्या कोणाच्या 4-4 ओवर के प्रति पारी के मुकाबले कुंभाराली पेन और ज्वाला नागोटने एक और मिलिट्री पावर प्ले रहेगा. आपको मैं बताना चाहूँ कैप्टन, एक ही आपको रिव्यू दिया जाएगा जो वेस्ट हाई का रिव्यू रहेगा और अगर आपको डाउट है तो अंपायर ही रिव्यू ले सकेंगे.
या पण इथे नाणेफेकीचा कौल करतोय. अप्रतिम स्पर्धा MD बिग बॅश धमाका 2026 पर्व चौथं. पर्व नव्हे गर्व नव्हे. इथे मात्र टॉस होतोय. थांबा थांबा. टेल इज अ कॉल. पेण कुंभारळी पेण संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल इथे लागतोय. तो आइए मैच की ओर बढ़ते हैं. प्रथमेश की ये दूसरी ओवर. 2 लगातार डॉट बॉल आए हैं. हमारे मित्र सुजीत हमसे कहते हुए, स्कोरर रुपेश हमें कहते हुए कि ये डॉट बॉल आए हैं. धनंजय पांडव यहाँ पर आ चुके हैं. धनंजय पांडव यांचं सहर्ष स्वागत या अतिथी मंचकावर आपण करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो मी. आमचे संपूर्ण वैतागवाडी ग्रामस्थ मंडळी थोड्याच वेळात दादांचं स्वागत करण्यासाठी येत आहे. आमचे शिरीष मांढरे असतील, बापू तिरमिले असतील. जबरदस्त व्यक्तिमत्व. आडवा बॅटचा फटका, तडाखा आला 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 आला. MD बिग बॅश सिक्सर. डीजे प्रवेश फी 6000 रुपये. मालिका वीरसाठी आकर्षक चषक आणि जबरदस्त गोदरेजचा फ्रीज आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्ह फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांसाठी आकर्षक चषक. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य राहणार आहे. गुरुवारी 5, 6, 7 आणि 8 मार्चला 5, 6, 7, 8 मार्चला ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सागर स्पोर्ट्स संडे 11 आयोजित भव्य दिव्य चषक. याच मैदानावर आपण बघू शकता. ॲडव्हान्स बुकिंग निलेश खोडागळे आणि मॉन्टी फाटे यांच्याकडे करू शकता. तब्बल बक्षिसांची खैरात जर पाहिली तर जवळपास 1.25 लाखाच्या घरात ही स्पर्धा आहे. आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता. 5, 6, 7, 8 मार्च 2026. शंकर शिवाले हमें नजर आ रहे, दिनेश भाई शिवाले हमें नजर आ रहे. सब यहाँ पर अब आएंगे क्योंकि अब शुभकामनाएं दे रहे हैं. फूलों की डाली बहारों का झोंका, फूलों की डाली बहारों का झोंका और मिलिंद दादा देशमुख इनको मिले ढेर सारी खुशियों का तोहफा. आहो कमाल का शॉट ये आता हुआ SD के बल्ले से. डीजे सिद्धेश यांचे मित्र यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक सिद्धेश दंतसाठी आता लागलेल्या नागोठणे विभागामधून निलेश बालकावडे यांच्या माध्यमातून. इथे मात्र स्वैरे चेंडू आलाय. स्वैरे चेंडूचा सामना इथे केला जातोय. अकरा चेंडू 52 धावांची गरज. इथे मात्र 10 चेंडूचा खेळ आणि अक्कू रन आउट. डीजे तर झंझावात आहे आणि मिलिंद दादा देशमुख आपल्या कार्याची हीच तर खरी सुरुवात आहे. आज स्पेशल पहिल्यांदाच मी आज स्वागतासाठी बसलोय. म्हणजे येणाऱ्यांचं फक्त स्वागत करण्याचं काम माझ्याकडे सोपवलेलं आहे पहिल्यांदाच. इस बार उछाल भरी गेंद, वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. रनों की संख्या अब धीरे धीरे आगे बढ़ती हुई सुजल दिवा को हम देख सकते हैं. 25 रन ऑन बोर्ड. हर सिक्सर के लिए नीलेश बलकावड़े जो कि सिद्धेश दंत के क्लासमेट रहे, उनके माध्यम से कैश प्राइज 501 रुपए का यहां पर आ चुका है.
ओहो, कॅच आउट. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण असावा सजलेला मिलिंददादा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण असावा सजलेला, प्रेमाची गुंफण आणि संगतीला नात्यांचा मेळावा, संगतीला नात्यांचा मेळावा. कुंभाराळी पेंट संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय काय असेल आपण लगेचच कळवायचा आहे. वैतागवाडीची आमची संपूर्ण नाडापट्टा गँग इथे आता दाखल होते, कारण बकासूर म्हटला की 12 वेळा हिंद केसरी झालेला आहे. आणि या बकासूरसाठी आज प्रेक्षकांची नव्हे तर अमित शाळेतल्या विद्यार्थ्यांची जबरदस्त गर्दी, आणि बकासूर सोबत ज्यांचं नाळ जुळलेले आहे असं म्हणूया आपण, असे योगेश पाटील मॅन फ्रॉम पेन, परंतु सातत्याने ते घाट माथ्यावर असतात. आणि आज त्यांनी सांगितलं की जिथे जिथे बकासूर जातो तिथे पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि त्याचमुळे की काय आज जवळपास आत्ताच जवळपास 2,500 ते 3,000 प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. हळूहळू गर्दी वाढणार आहे. फक्त स्वयंसेवकांना विनंती आहे की ज्या आपल्या बाईक्स आहेत त्या आपण जरा बाजूला काढून ठेवायच्या आहेत. राजा हरला काय आणि जिंकला काय, राजाचं राजपण काल पण आज पण उद्या पण, 12 वेळा हिंद केसरी, लाखो दिलो की धडकन, बक्कासूर. इथे षटकार आलाय. धावसंख्या सांगतोय आमचा स्कोरर, मला इक्वेशन सांगेल. 7 चेंडू 39 धावा. वाकड आपल्या पाली फाट्यावर आलेला आहे. तर थोडंसं नाश्त्यांचा त्यांचा प्रबंध चालू आहे. आणि ठाणेमध्ये बदलापूर इथे रायगड इथे ठाणे मॅच आहे आणि तिथे अनेक खेळाडू जाणार आहेत. परंतु खास बकासूरला बघण्यासाठी आता ते पहिली इकडे येणार आणि इकडनं बदलापूरला जाणार. आमचा मयूर देशमुख आहे, आमचा समीर आहे, आणि बदलापूरला जायचं आहे. परंतु बकासूरला बघितल्याशिवाय ते जाणार नाहीत. आमचे इथे षटकार येईल आमचे आदरणीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कळम, आमचे राकेश भाऊ मानकर हे सुद्धा येणार आहेत. त्याच पद्धतीने आमचे विलासदादा पालवे सुद्धा येणार, योगेश अप्पा मोरे हे सुद्धा येणार. त्यांचा संबंध मित्रपरिवार जो आमच्या अण्णांच्या हॉटेलमध्ये जांभूळपाड्याला चहा पीत बसलेला आहे तो आता थोड्या वेळात इथे दाखल होणार आहे. आदरणीय शीत सरांचं इथे आगमन झालेलं आहे. ओसवाल प्लाझा म्हटला की सगळे शिक्षक तिथं राहत असतात, त्या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. परंतु आता इथे समीकरण सांगते 6 चेंडू 33 धावा होतील काय. प्रथमेश दंत आहे. सोडून दिलाय प्रथमेश, टेन्शन मध्ये आलाय. सोडून दिला का चेंडू. सुजल बोलते सर मी गेलो असतो तर नक्की 3 तरी ठोकले असते. 5-33. आता मात्र प्रथमेश थोडासा नाराज करते. मात्र चर्चा रंगली आहे. चर्चा रंगली आहे ती बकासूरची, चर्चा रंगली आहे ती मिलिंददादा यांच्या अभिषेक सोहळ्याची. खुशी खुशी बीते हर दिन मिलिंददादा, खुशी खुशी बीते हर दिन, सुहानी हर शाम हो, कदम पड़े आपके जहाँ वहाँ खुशियों की बरसात हो. आज आपका जन्मदिन है और जन्मदिन का ढेर सारा आपको तोहफा मिले. बदलापूरला मोठी स्पर्धा आहे परंतु लोक थांबली आहेत बकासूरसाठी. हिंद केसरी येते. हिंद केसरी नावाचं वादळ आज मैदानात घोंगावण आहे ते म्हणजे. आणि सुधागड तालुक्यामध्ये आपण बघतोय पहिल्यांदाच बकासूरला आणण्याचा जो बहुमान आहे तो मिलिंददादा देशमुख यांना लाभलेला आहे. आणि त्याच्या मागे मी सिद्धेश दंत आणि त्याच्या सहकाऱ्यांचं खरंच कौतुक अमित करेन, कारण सहकार्याशिवाय एवढी मोठं शिवधनुष्य उचलणं सोपं नसतं. आणि मिलिंददादांच्या समवेत सातत्याने सिद्धेश आहेत. इथे मात्र आता पाहुण्यांचं आगमन इथे होणार आहे. खुर्च्या आपण कृपया करून जी छोटी मुलं आहेत त्यांनी रिकाम्या करायच्या आहेत. इथे मात्र आदरणीय सिद्धेश दंत यांचे मामाश्री गोपाळ भाऊ गावडे हे सुद्धा खास बकासूर याला पाहण्यासाठी, गावडे गोपाळदादा गावडे बकासूरला पाहण्यासाठी त्याचं एक झलक बघण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि माझी विनंती आहे जी मुलं आहेत त्यांना की आपण कृपया करून
आता मुख्य अतिथी मंच रिकामा करायचा आहे. इथे मात्र आपलं येणं म्हणजे फक्त येणं नसतं, मांगल्याचं लेणं असतं. चला, ज्या बाईक असं आहेत, बाईक आहेत ते कृपया बाजूला करा. चला, मुलं आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण कृपया सहकार्य करा, खुर्च्या रिकाम्या करा. फक्त वरिष्ठ माणसालाच बसायला सुरुवात करा. आपले जे सगळे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण सहकार्य करायचं. हर्षद येणारच आहे. मॅन ऑफ द मॅच महेंद्र याला आपण पुरस्कार देणार आहोत, परंतु विनंती आहे की आपण खुर्च्या कृपया रिकाम्या करायच्या आहेत आणि त्यानंतर लगेचच बकासूर याचं आगमन इथे होणार आहे. डीजेला आपण देऊया संधी.